नमस्कार मित्रांनो, आजच्या लिनक्स विषयीच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, मी जेव्हा 2003 पासून कम्प्युटर क्षेत्रात आलो तेव्हा सुरुवातीला मला वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट हे ॲप्लिकेशन वापरायचे काम पडायचं आणि कधीकधी मूवीज लावणं किंवा गाणी लावणं एवढंच यायचं. आणि ऑपरेटिंग सिस्टीमच्या नावावरती विंडोजचं XP किंवा 98 वापरलं जायचं. नंतर मी जसं पुढे प्रगती करत गेलो आणि एसर कम्प्युटरसोबत काम करत गेलो त्यावेळेस मला लिनक्सची ओळख झाली. बँकेत किंवा काही शाळांसाठी लिनक्स इन्स्टॉल करणं किंवा त्यामध्ये प्रॉब्लेम्स काढणं हे मला काम असायचं. ॲक्च्युली मी शिकण्याआधी त्यावरती काम करू लागलो आणि हळूहळू मला लिनक्स आवडायला लागलं. आपण आपल्या घरच्या कम्प्युटरवरती मायक्रोसॉफ्टची ऑपरेटिंग सिस्टीम वापरत असाल, जसे की विंडोज 7 XP किंवा विंडोज 10 आहे, आणि त्या ऑपरेटिंग सिस्टीमला आपण बोर झाला असाल किंवा कदाचित आपल्या पीसीवर पायरेटेड ऑपरेटिंग सिस्टीम असेल आणि आपलं काम फक्त वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट किंवा गाणे पाहणं, मूवीज पाहणं एवढं जर असेल तर आपण निश्चितच उबंटूकडे वळायला काही हरकत नाही. आपल्याला माहिती असेलच, काही दिवसापूर्वी जगभरातल्या कम्प्युटरवरती रॅन्समवेअर या व्हायरसचा अटॅक झाला होता आणि यामुळे लाखो कम्प्युटर इन्फेक्टेड झाले होते. जे कम्प्युटर इन्फेक्ट झाले होते त्यातले 100% कम्प्युटर्स हे मायक्रोसॉफ्टच्या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालत होते. मायक्रोसॉफ्टनं त्यासाठी ऑलरेडी सोल्युशन दिलेलं होतं, जे बग होते ते फिक्स केले होते, पण सर्वजणांनी त्यामध्ये अपडेट न केल्यामुळे त्यांना फटका बसला आणि लाखो रुपयाची खंडणी दिली गेली. पण याच वेळेस दुसऱ्या बाजूला लिनक्स युजर हे सेफ होते. कुठल्याही लिनक्स युजरला याचा फटका बसला नाही, त्यांचा सर्व डेटा हा सुरक्षित होता. लिनक्स हे 100% व्हायरस फ्री नाही असं नाही म्हणत मी, त्यालाही व्हायरसचा इन्फेक्शन होऊ शकतो, पण विंडोजला जेवढा इफेक्ट पडतो तेवढा इफेक्ट हा लिनक्सला होत नाही. ही ऑपरेटिंग सिस्टीम ओपन सोर्स आणि फ्री आहे, त्यामुळे तुम्ही हिला कधीही डाउनलोड करू शकता आणि इतर मित्रांशी शेअर करू शकता किंवा कुठेही वापरू शकता. उबंटू हा एक आफ्रिकन शब्द आहे आणि ज्याचा अर्थ आहे इतरांप्रती मानवता. उबंटू ही कॉनोनिकल लिमिटेड या कंपनीतर्फे डेव्हलप आणि नियंत्रित केली जाते. जर आपण डेव्हलपर असाल तर हिला आपल्या पद्धतीने डेव्हलप करू शकता आणि इतरांना मोफत वितरित करू शकता. त्यावर कुठलेही तुम्हाला बंधनं नाही. उबंटू ही वर्षातून 2 वेळेस रिलीज केली जाते. पहिलं रिलीज असतं एप्रिलमध्ये. आता सध्या जर पाहिलं तर 17.04 ही सर्वात लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टीमचं व्हर्जन तुम्हाला उबंटूचं पाहायला मिळेल. त्यानंतर बरोबर 6 महिन्यानंतर 17.10 हे आपल्याला या वेबसाईटला अवेलेबल असेल. आणि 3 वर्षातून एक वेळेस LST व्हर्जन रिलीज केलं जातं, ज्याच्यासाठी पुढील 5 वर्ष अपडेट्स दिले जातात. सध्या ही ऑपरेटिंग सिस्टीम जगातल्या 55 भाषांना सपोर्ट करते आणि त्यामध्ये आपली मराठीसुद्धा आहे. या व्हिडिओमध्ये आपण सर्वात आधी उबंटू डाउनलोड कसं करायचं ते पाहूया. सर्वात आधी ubuntu.com या वेबसाईटला व्हिजिट करा आणि डेस्कटॉपवरती क्लिक करा. डेस्कटॉपमध्ये एंटरप्राइजेस, एज्युकेशन, गव्हर्नमेंट, डेव्हलपर, फॉर चायना आणि स्नॅपी व्हर्जन सुद्धा उपलब्ध आहे. डेस्कटॉप व्हर्जन आपण डाउनलोड करूया. ही एक खूप लाईट वेट ऑपरेटिंग सिस्टीम आहे. शेवटचं LST व्हर्जन हे 2016 मध्ये रिलीज झालं होतं. इथे आपल्याला व्हर्जन दिसतंय 16.04.2 हे लॉंग टर्म सर्व्हिसचं व्हर्जन आहे. पण इथे आपल्याला दुसरे एक ऑप्शन अवेलेबल आहे, उबंटू 17.4, हे जे की आपल्या लास्ट एप्रिलमध्ये रिलीज झालेलं आहे. इथे आपण डाउनलोडवर क्लिक करू शकता. पुढील पेजवरती त्या कंपनीला काही आपण डोनेशन करायचं असेल तर जरूर करू शकता. इथे खाली स्किप करण्यासाठी सुद्धा ऑप्शन आहे, त्याला स्किप करून तुम्ही पुढे जाऊ शकता. थोड्याच वेळात डाउनलोड व्हायला सुरुवात होईल. जवळपास 1.5 GB ची आहे. अर्ध्या तासात ही ब्रॉडबँडच्या स्पीडवरती डाउनलोड होते, पण इथून डाउनलोड करून घ्यावे. आता पुरते एवढंच. पुढील व्हिडिओमध्ये मी आपल्याला उबंटू इन्स्टॉल कसं करावं, वापरावं कसं हे दाखवणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.